तर नाशिकच्या सिन्नरला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे बस टर्मिनल्सचे शेड कोसळलंय। बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या बस आणि कार यांचं यामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शुभम भोडके यांच्याकडून। शुभम, काय नेमकी स्थिती आहे या क्षणी? खरं तर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या ठिकाणी मुसळधार जो आहे तो पाऊस पडतो आहे। त्यामुळे नाशिकच्या सिन्नर भागामध्ये जे बस टर्मिनल आहे त्याच्या जवळपास 6 प्लॅटफॉर्म जे ते 6 प्लॅटफॉर्मचा भाग तो कोसळण्याची घटना त्या ठिकाणी घडली आहे। कोसळल्याचा स्लॅब ज्या ठिकाणी खाली पडला त्या ठिकाणी काही बसेस उभ्या होत्या, त्या ठिकाणी काही चारचाकी गाड्या देखील त्या ठिकाणी उभ्या होत्या। त्यांचं मोठ्या प्रमाणात या दुर्घटनेमध्ये नुकसान झालंय। मात्र सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। 2016 मध्ये हे बस स्थानकाचा भाग त्या ठिकाणी कोसळला होता आणि त्यावेळी या कामाचं जे निकृष्ट दर्जाचं काम आहे ते उघड आलं होतं। पुन्हा एकदा अशीच घटना त्या ठिकाणी घडली आहे आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा या नाशिक येथील सिन्नरच्या बस टर्मिनल